हॅलो गाईज, हॅलो ट्रेडर्स, गुड इव्हनिंग. तर आज उद्याच्या मार्केटसाठी प्रिडिक्शन करायचं होतं आणि करू पण. ओके, तर मी एक सिंपल फिबोनाची ड्रॉ केलाय. तर आपल्याला एक लेवल दिसते 23,800च्या जवळ. ओके, ही जी 23,800ची लेवल आहे, ही एक गॅप तर आहेच. आपण कालपासून म्हणतोय की हे गॅप फिल करायला एकदा मार्केट यायलाच पाहिजे. ओके, तर ही गॅप फिल करायला मार्केट येणार उद्या. ओके, ही एक गॅप आहे, ही एक गॅप ॲज अ रेजिस्टन्स पण ऍक्ट होऊ शकते, कारण की या सेम लेवलला एक आहे फिबोनाचीचा सपोर्ट पण आहे. लेवल आहे 23,770 ओके, ही लेवल आहे. तर या लेवलपासनं पण मार्केट एक रेजिस्टन्स घेऊ शकते. जर आता मार्केटमध्ये होत का आहे ते आपण एकदा डिसाईड करू. ओके, मार्केटनी अप मूव्ह दाखवला. ओके, मार्केटने अप मूव्ह दाखवला, त्यानंतर खाली आला, त्यानंतर एक साईडवेज गेला. ओके, आत्ता त्यांनी ब्रेक केलाय. ओके, ही जी चॅनल होतं हे आता मार्केटने केलंय ब्रेक. ओके, हे चॅनल झालंय ब्रेक मार्केटच्याने. येस, हे चॅनल झालंय ब्रेक. तर आता हे चॅनल ब्रेक झाल्यावर मार्केट ब्रेक करून एक रिटेस्टसाठी वर आलाय. उद्या मार्केटकडून काय एक्सपेक्टेशन आहेत? उद्या जो फिबोनाचीचा लेवल आहे 23,770 और 765, आज जिथून त्यांनी एकदम एक्झॅक्ट जिथून त्यांनी आज रिट्रेसमेंट घेतली. ओके, या लेवलपासनं जशी आज यांनी हे केली. तर जर मार्केट उद्या मार्केट गॅप अप ओपन झाला तर मी एक्सपेक्ट करतोय की हे 800च्या वरच ओपन होणार. ओके, 800च्या वर ओपन होणार, 800च्या जवळ किंवा ही गॅप जी आहे दोघांच्या मधातली जी गॅप आहे ती मार्केट फिल करायला येणार. म्हणजे मार्केट येऊ शकतं 800च्या खाली 865, 860. ओके, सॉरी 23,760, आणि तिथून मग मार्केट ही जी मूव दाखवलेली आहे ही कॅरी ऑन करू शकतं मार्केट. ओके, तर उद्याचा एक ट्रेड आपण सेम घेऊ शकतो, सिंपल घेऊ शकतो. फर्स्ट, जर मार्केट गॅप अप ओपन झालाय 800च्या वर, तर 800च्या वर आपण ओपन झालाय तर मार्केटला थोडं सस्टेन करू देऊ, मार्केटला थोडी गॅप फिल होऊ देऊ. त्यानंतर आपण 800च्या वर एक स्मॉल 800च्या खालचा एखादा एसएल लावून आपण या टार्गेटसाठी एक ट्राय करू शकतो. म्हणजे सिंपल. गगन गण 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 गणपती. ओके, तर या लेवलला आपण एक घेऊ शकतो 800, बरोबर. 818, 815 पासून एक बाईंगसाठी आपण घेऊ शकतो जर मार्केट गॅप अप ओपन झालाय तर. आणि जर सेलिंगचा काय पोझिशन आहे मार्केटमध्ये, बाईंग होणार 23,800च्या वर. ओके, बाईंग होणार 23,800च्या वर. सेलिंगचा काय पोझिशन आहे, जर 800च्या वर गेला तर सेलिंग करायची नाही. ओके, सेलिंगची पोझिशन आहे मार्केट जर या लेवलच्या खाली आलं, म्हणजे खूपच मोठी लेवल झाली, तर या लेवलला आपण एक सेलिंग करू. म्हणजे मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालाय, ओके, गॅप डाऊन ओपन होऊन तर ही एक रिजेक्शन लेवल आहे मार्केटसाठी. तर मार्केटला सेलिंग आपण एक बघू शकू. मार्केटसाठी सेलिंग आपल्याला एक 600च्या खाली, म्हणजे 500 काही रुपयाला एक भेटेल, आणि 600चा स्टॉप लॉस लावून सिंपल या टार्गेटसाठी म्हणजे 430च्या टार्गेटसाठी आपण एक सेलिंग इथं करू. बाईंग कुठं सांगितली मी? बाईंग 800च्या वर. ओके, 800च्या वर बाईंग, आणि टार्गेट असेल 900. येस, समजा 950. 950चा टार्गेट, 800च्या खाली थोडा असेल. ओके, बाईंग झाली, सेलिंग झाली. जर गॅप अप झाल्यावर, गॅप डाऊन झाल्यावर काय झालं ते
झालाय. जर मार्केट जर फ्लॅट ओपन झालाय उद्या, फ्लॅट ओपन होऊन मार्केट असं वाटतंय, की ही जी गॅप आहे ही फिल करायला येणार. ओके. फ्लॅट जर ओपन होऊन मार्केट जर गॅप फिल करायला आला, तर आपण एक इथं सेलिंग बघू. मार्केटमध्ये या लेव्हलला आपण सेलिंग बघू मग. ओके. सेम 800च्या जवळपास सेलिंग असेल. 800च्या वरचा आपला एस-एल असेल आणि टार्गेट डबल असेल, की टार्गेट असेल 675 और मग मोठा टार्गेट असेल डायरेक्ट 500चा टार्गेट ठेवू मग. ओके. हा एक ट्रेड असू शकते मग मार्केटमध्ये उद्यासाठी. ओके. हा एक ट्रेड असू हा मोठा ट्रेड असू शकते सेलिंग साईडनं. मार्केट जर उद्या फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन खालच्या दिशेने गेला, ओके. खालच्या दिशेने गेला तर हा एक सपोर्ट रेझिस्टन्स असेल. या सपोर्टला आपण एक बाईंग बघू. ओके. या सपोर्ट रेझिस्टन्सला बाईंग बघू. 600ची एक सपोर्ट आहे आणि तिथं आपण एक बाईंग बघू. 500 काहीचा एक हे करून सिंपल मग गॅप फिल करायला किंवा हा जो हाय आहे त्याचे पण आपण घेऊ शकतो. सिंपल लेवल सांगितले, सिंपल ट्रेड सांगितलेत. लक्षात ठेवा. बाईंग असेल 800च्या वर, सेलिंग असेल 600च्या खाली. जर मार्केट गॅप अप ओपन झालाय तर 800च्या वर बाईंग, गॅप डाउन ओपन झाला तर 600च्या खाली सेलिंग आणि मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन खाली आला, सेलिंग दाखवली मार्केटने तर एक बाईंग करू आपण 23,600च्या जवळ बाईंग आणि मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन बाईंग करायला गेला तर आपण इथं सेलिंग करू 23,800च्या जवळ एक सेलिंग झोन. ठीक आहे. तर एक 600 पर्यंतचा आपला हा टार्गेट ठेवू. ठीक आहे. हा टार्गेट 600 पर्यंतच ठेवू. तर बेस्ट लेवल आहेत आपल्याला उद्यासाठी. तर उद्या बघू मार्केट कसा बिहेव करते. ठीक है। मार्केट प्राइस तो भगवान है। ठीक है, तो देखते हैं फिर कल क्या होता है। चलो मिलते हैं, बाय बाय दोस्तों।